नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, छावा चित्रपट आल्यानंतर त्या संदर्भात अनेक पैलूंवर सध्या चर्चा होताना आपण पाहतो आहे. म्हणजे गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के यांनी फितुरी केली आणि संभाजी महाराजांना पकडून दिलं, या मुद्द्यावरून अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. इतिहासाची पानं जी आहेत ती उलटली जात आहेत, वेगवेगळे इतिहास समोर येत आहेत, अनेक जण त्याच्यावर बोलत आहेत. तसंच ज्या वेळेला टी व्हीवर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज ही एक मालिका सुरू होती, त्या मालिकेमध्ये जो शेवट दाखवण्यात आला तो शेवट संभाजी महाराजांचा छावामधला जो शेवट आहे त्याच्याशी मिळता जुळता नाही किंवा त्याच्यामध्ये अगदीच सौम्यपणे दाखवण्यात आलेला आहे. तशा पद्धतीने त्यांचा शेवट झाला हे का दाखवण्यात आलं नाही, असे प्रश्न अनेक जण विचारत आहेत. आणि त्यामुळेच कुठेतरी अमोल कोल्हे ज्यांनी ही भूमिका केली होती संभाजी महाराजांची, त्यांनी या संदर्भात स्वतः एक व्हिडिओ बनवून आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपल्या या मालिकेमध्ये असा शेवट का दाखवण्यात आला नाही. त्याशिवाय या संदर्भात मग शरद पवारांवर सुद्धा काही जणांनी आरोप केले की शरद पवारांचा दबाव होता वगैरे, तर त्या संदर्भात सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता अमोल कोल्हे यांनी या भूमिकेमध्ये संभाजी महाराजांची जी भूमिका त्यांनी केली किंवा ही जी मालिका झाली ती मालिका अतिशय चांगली होती. ज्या पद्धतीने संभाजी महाराजांवर किंवा त्यांच्या जीवनचरित्रावर एक मालिका बनवणं हे काही सोपं काम नाही आहे. त्यासाठी व्यवस्थित इतिहासाचं वाचन करणं, अभ्यास करणं आणि तो लोकांसमोर मांडणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि अशा पद्धतीची मालिका यापूर्वी निघाली नव्हती कधीच. त्या अनुषंगाने ही मालिका एक लोकांना आवडलेली मालिका होती की अशा पद्धतीने संभाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते समोर आलं त्या माध्यमातून. पण त्याच्यात जो शेवट दाखवण्यात आला तो सौम्य होता, अशा पद्धतीने अनेकांनी टीका केली. त्यावर अमोल कोल्हे म्हणतात की अशा पद्धतीने जो शेवट आहे, ज्या पद्धतीने छळ करण्यात आला संभाजी महाराजांचा औरंगजेबाकडून आणि त्यांची हाल करून हत्या करण्यात आली, हे सगळं जे ते टी व्हीसारख्या माध्यमामध्ये दाखवता येत नाही. त्याच्यामध्ये आपण किती प्रमाणात रक्तपात दाखवावा याच्या काही मर्यादा असतात, काही नियम असतात, त्या नियमांचं पालन करावं लागतं. त्यामुळे आम्हाला तसं काही त्याच्यात दाखवता आलं नाही आणि आम्ही जे काही दाखवलं त्याच्यामध्ये थोडक्यात आम्ही ते सांगण्याचा प्रयत्नही केला, पण ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होतं. ज्या पद्धतीने आता छावा या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे त्याच्यात जसा शेवट दाखवलेला आहे तशा पद्धतीने आम्ही ते दाखवलं नाही, कारण त्या नियमांच्या अधीन असल्यामुळे, त्या मर्यादा असल्यामुळे आम्हाला ते दाखवता आलं नाही. शिवाय हे लोकांना घराघरामध्ये ही मालिका पाहिली जात होती, त्यामुळे तिथे लोकांना कसं वाटेल ते कौटुंबिक पातळीवर ही मालिका पाहिली जात होती. घरातले सगळे सदस्य ती मालिका पाहत होते. त्यांच्यासमोर जर अशी निर्घृण हत्या संभाजी महाराजांची होते हे जर दाखवलं अगदी सविस्तरपणे तर ते लोकांना आवडलं नसतं, लोकांनी पसंत केलं नसतं आणि त्यामुळे आम्ही ते दाखवलं नाही. आणि कोणाला अशा पद्धतीने हे सगळं दाखवून आनंद होणार आहे, कोणाला असा आनंद हवा आहे, असा सवालसुद्धा अमोल कोल्हे विचारतात. आता मुळामध्ये ते नियमावली जी काय ते सांगतायत ते असू शकतं. एखाद्या वेळेस त्या नियमावलीच्या अधीन राहून आपल्याला काम करावं लागतं, त्यामुळे ते दाखवता येत नाही. जसं अगदी छावा चित्रपटात दाखवलेलं आहे तसं ते दाखवता येणार सुद्धा नसेल, पण तरी देखील जो एक त्याचा प्रभाव असतो तो दाखवणं आवश्यकच असतं. कारण शेवटी ही जी काय मालिका आहे किंवा हा चित्रपट आहे हे इतर मारधाडवाले जे चित्रपट असतात त्याच्यापेक्षा वेगळा आहे. जेव्हा दोन कोणतरी व्यक्ती तिथे मारामारी करत असतात एखाद्या चित्रपटामध्ये, ज्याच्यात फक्त तो मनोरंजनात्मक चित्रपट असतो किंवा फक्त मारधाडपट असतो, ज्याच्यामध्ये एकमेकावर तलवारी चालवल्या जातात, बंदुका चालवल्या जातात, ते त्याची एक मर्यादा आपण असू शकते किंवा ते गाळतासुद्धा येऊ शकतं. त्याच्यामधले काही भाग असतात, काही प्रसंग असतात, ते कट करता येऊ शकतात, सेन्सॉर करता येऊ शकतात. पण संभाजी महाराजांची जी हत्या झाली ही एक ऐतिहासिक घटना आहे. म्हणजे ही काही लपवून चालणार नाही. असं काही झालंच नव्हतं किंवा ते झालं होतं ते अगदी सौम्य होतं, एवढं काय मोठं झालं नव्हतं असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. याचं कारण हे इतिहासामध्ये घडलेलं आहे आणि हे कुठल्या एखाद्या सरदाराबद्दल घडलेलं नाही, हे कुठल्या एखाद्या शिपायाबद्दल घडलेलं नाही. स्वराज्याचे जे छत्रपती आहेत संभाजी महाराज, त्यांना पकडून त्यांचे हाल करण्यात आले. ते का करण्यात आले हे सुद्धा सत्य लोकांसमोर यायला पाहिजे. इतकी क्रूर हत्या त्यांची का केली गेली हे सत्य समोर यायला नको का? ते पुस्तकांमध्ये आहे,
पण ते सगळेच वाचतील असं नव्हे. मालिकेमधनं ते भलेही तुम्ही म्हणाल की रक्तपात आम्हाला दाखवता येत नाही, पण ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते दाखवता येणं, ते अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत मांडणं हे आवश्यक होतं. आणि मालिका जी आहे ती जर लोकप्रिय आहे तर त्याच्यामधला शेवटसुद्धा तेवढाच प्रभावी असणं आवश्यक होतं. आता अर्थात ती मालिका आता संपलेली आहे, आता काय त्याला अर्थ नाही आहे त्याबद्दल बोलून, पण तरी देखील अमोल कोल्हेंना एवढं बोलावंसं का वाटलं? त्यांना ते पटलेलं नाही का? त्यांना कदाचित हे आरोप पटले नसतील लोकांनी केलेले की तुम्ही जाणीवपूर्वक हे दाखवलं नाही शेवट. पण त्यांचा हा जो दावा आहे हा मात्र तेवढा पटणार नाही की लोकांनी हे बघितलं असतं तर लोकांना ते आवडलं नसतं, कुटुंबामध्ये ते बघणार होते, लोकांना कितपत पसंत पडलं असतं आणि रोज आपण ते कसं काय दाखवणार होतो, हे कुठेतरी पटणारं नाही आहे. मुळामध्ये आज जेव्हा छावा चित्रपट आपण बघतोय सगळीकडे प्रचंड लोकप्रिय आहे, थिएटरमध्ये हाऊसफुल लोक ते बघायला जात आहेत, चर्चा चालू आहे, त्याचे अनेक छोटे छोटे क्लिप्स काढून त्याच्यावर चर्चा चालू आहेत, सोशल मीडियामध्ये त्याचं भरपूर फॅन फॉलोईंग झालेलं आहे, करोडोंची कमाई जी आहे ती या चित्रपटाने केलेली आहे. आज आपण पाहतोय की हे फक्त काय प्रौढांसाठी हा चित्रपट नाही आहे, कुटुंबाच्या कुटुंब जाऊन ह्या बघतायत, त्याच्यामधली लहान लहान मुलं आहेत, महिला आहेत, सगळे हा चित्रपट बघतायत, प्रौढ म्हणजे ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा घरातल्या तो चित्रपट बघतायत. पण तो बघत असताना त्यातली जी शेवटचा जो प्रसंग आहे तो सुद्धा लोक बघतायत. कोणी असं प्रतिक्रिया दिली नाही की हे तुम्ही का दाखवलं, ही जी हत्या आहे निर्गुणपणे केलेली ती का दाखवली, तुम्ही कशासाठी दाखवतात, असा कोणी प्रश्न इथे उपस्थित केला नाही. याचं कारण लोकांना वास्तव बघायचं आहे, लोकांना सत्य समजून घ्यायचं आहे. आणि ते कशासाठी ही हत्या केली, इतकी निर्गुण हत्या करण्यामागे कारण काय होतं? म्हणजे धर्मबदल हे तर कारण होतंच, पण एक प्रकारे संपूर्ण मराठा साम्राज्यावर एक दहशत निर्माण करावी की बघा आम्ही कशा पद्धतीने तुमचे हाल करू, जर तुम्ही आमच्या विरोधात तलवार उपसलीत किंवा आमच्या विरोधात कोणतेही पाऊल उचललं तर आम्ही तुमची अशी अवस्था करू, तुमच्या छत्रपतींची अवस्था गेली तर सर्वसामान्य जनतेची काय अवस्था करू आम्ही. हा एक प्रकारे इशारा जो आहे तो औरंगजेबाच्या माध्यमातून दिला जात होता. आता हा इतिहास समजून घेणं तर आवश्यक आहे, ती काही कोणती फिल्म नाही आहे की बाबा अमुक हा भाग कापला तरी हरकत नाही आपल्याला. ते जर वास्तव इतकी वर्ष लपवलं गेलं ते याच उद्देशाने होतं की लोक बघितलं तर काय म्हणतील, लोक घाबरतील, लोकांना कसं नुसं वाटेल. ही स्वतःच्याच कल्पना ज्या आहेत त्या लोकांवर आपण लादलेल्या आहेत की तुम्हाला वाईट वाटू नये, तुम्हाला ते बघताना कुठेतरी तुम्हाला मनामध्ये काहीतरी भीती निर्माण होऊ नये म्हणून आम्ही दाखवलं नाही. ही भावनाच मुळात चुकीची आहे. आज आपण पाहतोय की सर्वसामान्य जनता जी आहे ती अनेक प्रकारच्या वेब सिरीज बघते, त्या वेब सिरीजमध्ये हत्या किंवा अनेक अश्लील गोष्टी ज्या आहेत ते सर्रास दाखवल्या जातात आणि ते लोक बघत असतात. मग ते बघत असताना लोक कुठेही त्याचा ऑब्जेक्शन नसतं, कारण प्रत्येकाच्या घरी जसं ज्या पद्धतीने त्याला आवडेल त्या पद्धतीने तो बघत असतो. चित्रपटसुद्धा आज लोक जाऊन बघतायत, लोकांना माहिती आहे या चित्रपटात काय दाखवलं आहे, ऐकून माहिती आहे सगळ्यांना. ज्यांनी बघितले ते दुसऱ्यांना सांगतायत तुम्ही या जरूर बघा चित्रपट. त्यामुळे हा जो दावा आहे की या चित्रपटातला शेवट बघून कोणाला आनंद होणार होता, कोणालाही आनंदाची गरज नाही आहे. लोक आज दुःखी झालेले आहेत की आपल्या स्वराज्यासाठी ज्यांनी प्राण त्यागले, बलिदान दिलं, त्यांना ते बलिदान का द्यावं लागलं. औरंगजेबाची क्रूरता केवढी होती, धर्मात बदल करण्यासाठी कशा पद्धतीने त्याने मारलेलं आहे आणि ते करण्यामागची केवळ धर्मबदल इच्छा नाही तर स्वराज्यावर एक प्रकारचं आपलं दहशत निर्माण व्हावी, आपलं भय निर्माण व्हावं, हा उद्देश होता. आणि नंतर आपण पाहिलंच की हा इतिहासामध्ये काय झालं की संभाजी महाराजांची जरी हत्या झाली तरी मराठ्यांनी औरंगजेबाला कशा पद्धतीने प्रतिकार केलेला आहे. औरंगजेब तिथे त्यानंतरही जिंकू शकला नाही महाराष्ट्रामध्ये आणि इथेच त्याला 27 वर्षानंतर त्याच्यासाठी कबर खणली गेली. हा इतिहास लोकांसमोर यायला नको का? तेव्हा तो कशा पद्धतीने दाखवा, ठीक आहे रक्तपात जास्त दाखवू नका, रक्त जास्त दाखवू नका, पण ते तर दाखवायला पाहिजे तुम्हाला की ज्यातून प्रभावीपणे ते लोकांसमोर जाईल.
आणि लोकांना ते पटेल की संभाजी महाराजांची हत्या निर्गुणपणे झाली होती आणि ती कशा कारणासाठी केली गेली होती. शरद पवारांनी याच्यावर दबाव आणला नव्हता कोणताही, किंवा शरद पवारांनी बघितलीच नव्हती मालिका, असं सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी दिलं. अनेक जण आरोप करत असतील शरद पवारांनी हा दबाव आणला असेल, त्यांच्यामुळेच हे मालिकेमधला शेवट असा दाखवला सौम्यपणे. असे अनेक लोक असतात. प्रत्येक गोष्टीसाठी काय आपण स्पष्टीकरण देत बसत नाही. पण कदाचित त्यांचे नेते असल्यामुळे कुठेतरी आपण स्पष्टीकरण देऊया, शरद पवारांना दाखवूया की मी बाबा स्पष्टीकरण दिलं, असा कदाचित प्रयत्न असेल त्यांचा. तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की जनतेची भावना आज काय आहे. जनतेला हा खरा इतिहास जो आहे हा समजून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या मालकीत दाखवू शकला नाहीत, नियमांचं भलेही तुम्ही कारण देत असाल, पण तुम्ही ते दाखवता आलं असतं, जेणेकरून लोकांना ते तेव्हाच कळलं असतं की यातलं वास्तव काय आहे, सत्य काय आहे. आणि त्यानंतर लोकांनी ह्या छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोक म्हणाले असते की हो, असंच पद्धतीने स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या सिरियलमध्ये सुद्धा हे आम्ही पाहिलं होतं. पण आज लोक जर म्हणतायत की हे दाखवलं नाही त्यावेळेला, तर त्यांना अमोल कोल्हे का उपमा देतात की ते अंधभक्त आहेत. हे कितपत पटणार आहे. म्हणजे तुम्ही एक सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करताय, एक खासदार म्हणून आहात, आणि जेव्हा तुम्ही अभिनय करता तेव्हा तो सगळ्यांसाठी असतो. काही जणांना तो आवडतो, काही जणांना आवडत नाही. तुमची सिरियल कशी आहे कशी नाही हे सांगण्याचा अधिकार लोकांना आहे पूर्णपणे. जे त्या विरोधात बोलतील त्यांना तुम्ही अंधभक्त ठरवू शकत नाही. जे शरद पवारांवर आरोप करतील त्यांना तुम्ही अंधभक्त ठरवू शकत नाही, भलेही ते भाजपचे समर्थक असले तरी. कारण शेवटी टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, अर्थात त्याला मर्यादाही असली पाहिजे. पण जर चांगल्या पद्धतीने कोणी प्रश्न विचारत असेल तर त्याला तुम्ही उत्तर द्या. ते उत्तर देण्याचा प्रयत्न कोल्हेंनी केला, पण त्याच्यात अंधभक्त शब्द त्यांनी वापरला. हे मात्र पटणारं नाही. मग उद्या कोल्हे जेव्हा भाजपवर प्रश्न विचारतात तेव्हा ते शरद पवार भक्त आहेत किंवा काँग्रेस भक्त आहेत असं म्हणायचं का? मग त्यांना सुद्धा संसदेमध्ये असे प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, कारण ते सुद्धा कोणातरी भक्त आहेत म्हणूनच प्रश्न विचारतायत, असा जाब विचारता येऊ शकतो त्यांना. त्या कोल्हेंनी हे स्पष्टीकरण देण्याची गरजच नव्हती. मुळात आज लोकांना हे हवंय, वास्तव समजून घ्यायचंय. उद्या आणखी एखाद्या ऐतिहासिक पात्राविषयी असं काहीतरी इतिहास दाखवणारी एखादी फिल्म आली, वेब सिरीज आली, ते लोक ते जरूर बघणार आहेत. त्याच्यामध्ये खरं वास्तव जे आहे, सत्य जे आहे ते लोकांना हवं आहे. आज जे पुस्तकांमध्ये दडवलेलं आहे ते कधी कोणी बघू नये, दाखवलं जाऊ नये याचा प्रयत्न झाला. आणि कारण दिलं गेलं की नियम आहेत किंवा लोकांना काय वाटेल, कसं लोक बघतील घरामध्ये. आज कुटुंबाच्या कुटुंब घरातून बाहेर पडून जाऊन चित्रपट बघतायत. तेच बघतायत जेवढं या मालिकेत सुद्धा दाखवण्यात आलं नव्हतं, तेवढं हे सगळं संभाजी महाराजांची हत्या ही चित्रपटात दाखवली आहे, पण लोक जाऊन ते बघतायत. तेव्हा हे सगळं जे बदललेलं वातावरण आहे, परिस्थिती आहे, याचं भान ठेवणं आवश्यक आहे. त्या सगळ्यांना अंधभक्त म्हणून चालणार नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.